नमस्कार, मी मुकेश बाबर. माझी तर 2 आठवड्यापूर्वी आमच्या मुलाला मुरारला अचानक वॉमिटिंग आणि लूज मोशनचा त्रास चालू झाला. तर एका दिवसातच म्हणजे तो बऱ्यापैकी म्हणजे त्या वॉमिटिंग याच्यामुळे त्याला खूप जास्त विकनेस आला होता. आम्ही त्याला आमच्या नेहमीच्या पेडियाट्रिककडे नेले, पण त्यांना असं वाटलं की म्हणजे व्हायरल असल्यामुळे वगैरे असं होत असेल, पण त्याला विकनेस जास्तच वाढत चालला होता. म्हणून आम्ही सचिन शाह सरांकडे त्याला ओपीडीसाठी घेऊन गेलो. सचिन शाह सरांनी जेव्हा त्याला चेक केलं त्यांनी सांगितलं की इमिजिएटली सांगितलं की त्याला आयसीयूला शिफ्ट करावं लागेल. तर मग आम्ही त्यांना इथं आयसीयू मध्ये घेऊन आलो. तोपर्यंत सचिन सरांनी त्यांच्या टीमला कॉल करून सांगितलं होतं. त्यावेळेस डॉक्टर गणेश शिवरकर सर आणि त्यांची टीम आयसीयू मध्ये होते. त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती. म्हणजे आम्ही आल्यावरती त्यांनी इमिजिएटली त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आणि आयसीयू मध्ये शिफ्ट केल्यानंतर त्यांनी त्यांची प्रोसिजर चालू केली. म्हणजे इथं आल्यावर त्याची सिच्युएशन अशी होती की त्याची वेस्टची पण पल्स सापडत नव्हती, मनगटाची पण पल्स सापडत नव्हती. त्यांना अगदी मामितली पल्स शोधून तिथून त्याला इनॅक्युलेशन करावं लागलं. आणि त्यावेळेस मग त्यांनी त्याला व्हेंटिलेटरवरती शिफ्ट केलं आणि म्हणजे त्याची पाण्यात वॉटर लेवल बॉडीतली कमी झाली होती. म्हणजे बऱ्यापैकी त्याची सिच्युएशन अगदीच क्रिटिकल होती. पण सरांच्या टीमने अतिशय व्यवस्थित प्रकारे हँडल केली आयसीयूची सिच्युएशन. आणि हे जे काही घडून आलं म्हणजे ऍक्च्युली सरांची जी टीम आहे म्हणजे गणेश शिवरकर सर आणि त्यांचा सगळा जो स्टाफ ते ऑलमोस्ट 5 तास त्याच्यापाशी आयसीयू मध्ये होते. त्यांची ती पूर्ण प्रोसिजर एकदम ह्याला चालू होती, म्हणजे एकदम चालू होती. आणि त्यांनी म्हणजे त्याला व्हेंटिलेशन वगैरे आणि त्याचे मेन चॅलेंजेस होते त्या टायमिंगला की जसे की त्याची वॉटर लेवल कमी झाल्यामुळे किडनी फंक्शनिंग वगैरे त्याचं मॉनिटरिंग, त्याचे बीपी खूपच फ्लक्चर झाला होता. तर हायडोसिस बीपीचे चालू होते. तर पूर्ण टीमनी म्हणजे अगदी 2-3 दिवस तो क्रिटिकल फेजमध्येच होता, शुद्धीवरती नव्हता. तर त्यांनी हळूहळू डोसेस कमी करत, ऑब्झर्व करत, व्हेंटिलेशनची पॉवर कमी करत, वाढवत म्हणजे त्याला तसं ऑब्झर्व करून ती सिच्युएशन हँडल केली. फक्त होऊ शकतं जेव्हा स्किल स्टाफ असेल तिथं. आणि तो इथं भेटला आणि सरांचं पण डेली म्हणजे हे असायची, व्हिजिट असायची. डॉक्टर अमिता मॅम त्यांची सुद्धा डेली व्हिजिट असायची. ते डेली कॉन्सल्टेशन करायचे. म्हणजे रोजची जी काही आपल्या मुलाबद्दलची अपडेट असेल ते ती सांगायची. त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला पण कळायचं की बाबा रोजची काय अपडेट आहे. असं 7 दिवस तो आयसीयू मध्ये होता, पण तिथला स्टाफ अतिशय स्किल स्टाफ होता, सपोर्टिव्ह होता. काही जी काही इन्फॉर्मेशन असेल ते सांगत होते. बाकीचे जे स्टाफ होते, नर्स स्टाफ होता, हेल्पफुल जे होते ते सर्व म्हणजे अतिशय हेल्पफुल होते. सर्वांनी व्यवस्थित आम्हाला हे केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला रूमला शिफ्ट केलं. मग रूमला शिफ्ट केल्यानंतर सुद्धा म्हणजे जे काही म्हणजे तिथं जे डॉक्टरांनी केअर घेतली, नर्सनी घेतली, म्हणजे जनरल रूमचे जे होते ते सुद्धा अतिशय केअरिंग स्टाफ होता. बिलिंग डिपार्टमेंट पण व्यवस्थित वेळोवेळी सपोर्ट करत होतं, जी हवी ती इन्फॉर्मेशन सांगत होतं. रूम सर्व्हिस सुद्धा चांगली होती. रूम सुद्धा आम्ही सुपर डिलक्स रूम घेतली होती, रूम सुद्धा चांगली होती. रूम कोऑर्डिनेटर ज्या मॅडम होत्या त्यांनी सर्व आम्हाला डिटेल्स व्यवस्थित सांगितले. शिवाय जे काही डेली आम्हाला म्हणजे व्हिजिटला यायचे, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स वगैरे असतील काय विचारायचे. कॅन्टीनमध्ये सुद्धा आम्हाला व्यवस्थित प्रकारे मिळालं. म्हणजे ओव्हरऑल जे हॉस्पिटलमध्ये आहे त्या सगळ्या फॅसिलिटी व्यवस्थित होत्या. पण जी आमची मेन ट्रीटमेंट होती, आमचा मुलगा अगदी खरंच म्हणजे शेवटच्या स्टेपला होता असं म्हणलं तरी चालेल. तर त्यावेळेस सरांचं मार्गदर्शन खूप जास्त म्हणजे आम्हाला हेल्प केली. आणि म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी आलो आम्ही. खूप जास्त महत्वाचं होतं या स्टेजमध्ये, कारण ते ओळखणं पण तितकंच महत्वाचं होतं. कारण सरांनी आम्हाला लास्टला सांगितलं होतं की तुमच्या हातामध्ये बिलकुल फक्त 1च तास राहिलेला होता. आणि त्या 1 तासामध्ये जेवढं त्यांनी क्विक सर्व्हिस दिली प्रत्येक गोष्टीमध्ये, तर ते खूप आखण्याजोगं आहे. खूप चांगलं झालं. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की सचिन शाह सर आम्हाला देवाच्या रूपाने मिळेल. कारण फक्त अर्धा ते पाऊण तासच आमच्या हातात होता. त्यांनी त्या टायमिंगला ओळखलं आणि त्या टायमिंगला योग्य ठिकाणी योग्य ट्रीटमेंट मिळाली. थँक्यू सचिन शाह सर आणि थँक्यू.